तर चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरचरणी प्रार्थना करते। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा। इथं बनवते मी सोयाबीन, कांदे, टमाटे, अद्रक लसूणची पेस्ट मस्तपैकी इथं मी परतून घेतलेली आहे। छान असं पूर्णपणे मस्त परतून घ्यायची। आता आपल्याला टाकायची थोडीशी हळद, थोडी चटणी, तिखट चटणी, थोडासा मसाला, आणि हे सोयाबीन मस्त उकडून घेतले, निथळायला ठेवले ते मस्त पिळून घेतले। आता इथं टाकते। पाऊस इतका पडतोय ना, कोथिंबीर येतच नाहीये। आता कोथिंबीरचा वापरच माझा कमी झालेला आहे, पाऊसच खूप पडतोय। पावसामुळे मी आज सुद्धा बाजारात गेले नाही। काल मी बाजारात गेली होती पण कोथिंबीर नव्हती। आणि मीठ तर मी आधीच सोयाबीन मध्ये पण टाकलेलं आहे। टमाटे कांदे मी परतवले ना, त्याच्यामध्ये पण टाकून दिलं होतं। आता इथं दूध गरम करून ठेवलेलं आहे मी। 4 मिरच्या होत्या, मस्तपैकी असं बेसनचं पीठ भिजून घेतलं। 4 मिरच्या होत्या, मस्तपैकी बेसनचं पीठ भिजून घेतलं मी। आणि मिरच्या कापून मीठ भरून दिलं, मुरायला ठेवल्या होत्या। आणि त्यानंतर आता हे पीठ भरून दिलेले मी आता ठेवते तव्यावर। आता हे सोयाबीन पण झाले बघा, मस्तपैकी झालेले हे सोयाबीन। आणि इथं ना एकदम कमी तेलात मी आता ह्या मिरच्या बनवणार आहे बघा। आता आपल्याला यांना झाकून द्यायचंय। बघा मिरच्या आपल्या मस्त झाल्या बघा बघा, खूपच छान आणि खूपच मस्त आपल्या मिरच्या इथं झालेल्या आहे। परत झाकून देते। आता झाल्या, आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता मी काढून घेते प्लेटमध्ये। आता मिरच्या मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। 4 मिरच्या मी प्लेटमध्ये आता काढून घेतल्या। आता मस्तपैकी मिरच्या काढून घेतल्या मी। आता मी इथं चपात्या करून घेते। पीठ भिजून घेतलं होतं, आधी मी पीठ भिजून ठेवलं होतं, नंतर मग मिरच्या सोयाबीन बनवले। पीठ छान मुरून गेलं, तर मग आता चला म्हटलं चपात्या करून घेते। झाला आता माझं सर्व काही स्वयंपाक, चपात्या झाल्यानंतर सर्व काही स्वयंपाक झाला। भांडे वगैरे पडलेले ते आता जेवण करूनच मी घासणार आहे। तर अशा प्रकारे मी चपात्या सुद्धा करून घेतलेल्या आहेत।
भांडे नंतरच घासणार आहे मी आता जेवण वगैरे करून. किचन ओटासुद्धा नंतरच साफ करणार आहे मी. स्वयंपाक करायला घेतलं म्हणजे गॅसची किचन ओट्यावर घाण तर होते, तरी मी लगेचच्या लगेच आवरतच राहते. काही जर कापला ना तर कॅरी बॅगमध्ये ती घाण लगेचच्या लगेच भरतच राहते मी. मग त्यासाठी माझ्या किचनवर एवढा पसारा काही होत नाही. पण भांडे गोळा होतात. मला अशी सवय आहे ना, घाण काही पण थोडंसं उष्ट लागलं का मी बेसिंगमध्येच ठेवते. तर माझे जास्तच भांडे गोळा झालेले तुम्हाला दिसतील बघा, मी दाखवणार आहे तुम्हाला. तर आणि सर्व आवरलं का मी ते भांडे घासत बसते मग. तर चला, चपात्या अशा करून घेतलेल्या आहे मी आता इथं. आता डब्यामध्ये भरते. मी आता अशा प्रकारे डब्यामध्ये चपात्या भरून ठेवते. लगेच जेवण करायचं आहे आम्हाला. या चपात्या ठेवायचा रुमाल आहे ना, मी आज धुतलेला आहे त्यासाठी. मग आता जेवणच करायचं आहे म्हटलं, मग त्यासाठी मी अशाच ठेवून दिल्या. चपात्या झाल्या इथं. आणि बघा इथं दूध पण गरम झालेलं आहे. आता फ्रीजमध्ये ठेवते मी. हे मिरच्या पण तर केल्या गेल्या. आणि इथं केलं गेलं सोयाबीन. सर्व काय झालं माझं. आता फक्त किचन ओटा पुसायचा आहे. आणि जेवण झाल्यावर हे बघा भांडे कसे गोळा झालेले आहे. जेवण झाल्यानंतर आता मी हे भांडे घासणार आहे. आता नाही घासत, कारण जेवणचे पण भांडे अजून निघतील. त्यासाठी मग हे भांडे पण मी तेव्हाच घासणार आहे. तर बघा रात्रीचे 7 वाजले. तर माझं सर्व काही आवरून झालेलं आहे आता. बघा इथं दूध पण गरम केलं गेलं. इथं चपात्या केल्या गेल्या. या मिरच्या सुद्धा इथं केल्या गेल्या. आणि बघा इथं सोयाबीन बनवले मी मस्तपैकी. या मिरच्या पण, दूध पण तापलं गेलं. आता आवरलं गेलं माझं सर्व काही. जेवण वगैरे झाली बघा. भांडी सुद्धा घासली गेली. भांडी वगैरे घासून सर्व काही ठेवून दिलेलं आहे मी इथं. बघा सर्वच आता आवरलं गेलं माझं. आता मी तर पूर्ण ओली झालेली. आता पूर्ण मी ओलीच झालेली बघा. तर हा गाऊन काढला मी. आता साडी बदलते, कारण ओली झालेली ओलं मला अजिबात सहन होत नाही. सर्व रात्री तसंच करते मी. सर्व काही आवरून घेते, पण एखाद वेळेस मला कंटाळा जर आला ना तर सर्व आवरायचं राहून जातं. मग सकाळीच आवरते. पण एखाद वेळेसच होतो कंटाळा. असं रोज तर काही होत नाही. रोज तर मी असं आवरूनच घेते. रोज माझं असंच स्वच्छ केलेलं असतं. रोज रात्री मी आवरून घेते. तर चला भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. आज एवढंच. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक, कमेंट आणि शेअर सुद्धा करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून नक्की कळवा.